राज्यात नगर परिषदांच्या निवडणुकांचे ढोल वाजायला लागलेत. उमेदवारांचे तंबू उभे राहायला लागलेत. मतदारांच्या हातात ओळखपत्र यायला लागली. प्रचार जोरात रंगला. मतदानाचा अदलाच दिवस आणि तिथेच अगदी शेवटच्या क्षणी न्यायालयाच्या एका आदेशानं सगळ्याच गणितावर पाणी फिरलं. काही नगर परिषदांच्या निवडणुका अचानक स्थगित झाल्या. कारण एकच, 50% जास्त आरक्षण. पण इथेच मोठा प्रश्न सुरू होतो की हे 50% आरक्षण ओलांडलं म्हणजे नेमकं चुकलं तरी काय? कायदा काय सांगतो? निवडणुका थांबण्यापर्यंत प्रकरण कसं पोहोचतं? आणि या निर्णयाचे पुढे राजकीय परिणाम किती मोठे उमटू शकतात? हे सगळं आज आपण या विश्लेषणात नीट साध्या भाषेत समजून घेणार आहोत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास परवानगी देताना सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाची अट घातली होती. आरक्षण 50% जास्त नसावं. ही अट आता राज्याची सर्वात मोठी डोकेदुखी ठरलीय. कारण नगर परिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अशा अनेक संस्थांमध्ये प्रत्यक्षात आरक्षणाची मर्यादा 50%च्या पुढे गेल्याचं उघड झालंय. याचं कारण म्हणजे काही ठिकाणी निवडणुका आयोजित करूनही न्यायालयानं त्यांचे निकाल रोखलेत. 2 डिसेंबरला झालेल्या मतदानाचे निकाल थेट 21 डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशावर अवलंबून असतील. हा निर्णय संपूर्ण प्रक्रियेला मोठ्या अनिश्चिततेत ढकलणारा ठरलाय. आता परिस्थिती अशी आहे की राज्यात सुरू असलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये जवळपास 40 ठिकाणी 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलंय की या मर्यादेपेक्षा जास्त आरक्षित जागांवर निवडून येणाऱ्या सदस्यांचे भवितव्य कोर्टाच्या अंतिम निवाड्यावर ठरेल. ग्रामीण भागातील परिस्थिती अजून गुंतागुंतीची आहे. महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा अद्याप झालेली नसली तर या संस्थांमध्ये देखील अनेक ठिकाणी 50%पेक्षा जास्त आरक्षण लागू झाले. नागपूर आणि चंद्रपूर या 2 महानगरपालिकांमध्येही ही मर्यादा ओलांडली गेली असून यामध्ये सुधारणा करणं अपरिहार्य झालंय. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोग कठीण परिस्थितीत आहे. कारण 32 जिल्हा परिषद आणि 336 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा करायची असेल तर आरक्षणाच्या अडचणी आधी सोडवाव्या लागतील. आयोगाला राज्य शासनाशी सल्लामसलत करून आरक्षणाची फेरवाटणी करावी लागणार आहे. अन्यथा या निवडणुकांवरून निवडून येणाऱ्या सदस्यांवर कायम टांगती तलवार राहणार. यापूर्वीही काही जिल्हा परिषदांमधील 50%पेक्षा अधिक आरक्षण असलेल्या जागांवर निवडून आलेल्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्यामुळे ही भीती अजून तीव्र आहे. किंबहुना आपला सर्वात जास्त गोंधळी या मुद्द्यावर होतो की हे 50% आरक्षण नेमकं कसं ओलांडलं जातं. तर आपण अगदी छोटं आणि सोपं उदाहरण घेऊया. समजा एका निवडणूक क्षेत्रात एकूण 10 जागा आहेत. कायद्यानुसार या 10 पैकी जास्तीत जास्त 5 जागा आरक्षित ठेवता येतात, म्हणजे 50%. पण प्रत्यक्षात सोडत निघताना कधी काय होतं की महिला आरक्षणासाठी 3 जागा, ओबीसी आरक्षणासाठी 3 जागा, एससीसाठी 1, एसटीसाठी 1 अशी वाटणी केली जाते. हे सर्व एकत्र केलं तर आरक्षित जागांची संख्या होते 8, म्हणजे 10 पैकी 8 जागा आरक्षित आणि फक्त 2 जागा सर्वसाधारण गटासाठी. इथेच 50%ची मर्यादा मोठ्या प्रमाणात तुटते. ही चूक फक्त कागदावर दिसणारी नाहीये. यामुळे प्रत्यक्षात उमेदवार अडकतात, संधी कमी होते आणि प्रतिनिधित्वाचं संतुलन ढासळतं. उदाहरणार्थ उमेदवार ओबीसी महिला आहे, त्यामुळे तिच्यासाठी राखून ठेवलेल्या जागांवरती उभी राहू शकते. पण उमेदवार सर्वसाधारण गटातील पुरुष आहे आणि आरक्षणाचं प्रमाण इतकं जास्त झाल्यामुळे त्याच्या श्रेणीसाठी जागाच उपलब्ध राहत नाही. तो इच्छित असूनही निवडणूक लढवू शकत नाही. त्यामुळे सरळ प्रश्न निर्माण होतो की जर सगळ्याच जागा आरक्षणात गेल्या तर सामान्य गटांचे प्रतिनिधित्व कुठे दिसणार? हाच मुद्दा न्यायालयाने वारंवार अधोरेखित सुद्धा केलाय. आरक्षण देणं चुकीचं नाही, पण ते 50%पेक्षा वर गेलं तर लोकशाही प्रतिनिधित्वात धोक्यात येतं. काही ठिकाणी तर ही मर्यादा 70%, 80% इथपर्यंत गेली आणि नंदुरबारसारख्या काही भागात तर 10 पैकी 10 जागा आरक्षित ठरल्या. अशा परिस्थितीत सर्वसाधारण गटाला 0 प्रतिनिधित्व मिळतं आणि कायदेशीरदृष्ट्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच असंतुलित ठरते. याला साध्या भाषेत म्हणतात 50%ची मर्यादा ओलांडणं. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाने अशा सर्व ठिकाणांबाबत आयोगाला तातडीने सुधारित आरक्षण सोडत काढण्याचे निर्देश दिलेत. यानुसार महिला, ओबीसी आणि सर्वसाधारण महिलांसाठी नवीन आरक्षण प्रक्रिया तयार केली जातेय. या प्रक्रियेला किमान 15 दिवसांचा कालावधी लागेल अशी शक्यता आयोगाने व्यक्त केली आहे. याच दरम्यान एक महत्त्वाची बाब समोर आली. राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात कबूल केले की तब्बल 40 नगर परिषदा आणि 17 नगरपंचायतीमध्ये प्रत्यक्षात 50%पेक्षा जास्त आरक्षण देण्यात आले. ही बाब गंभीर आहे आणि यावर न्यायालयाने प्रश्न उपस्थित केलेत. या सगळ्यात महत्त्वाचा दिलासा म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीवर ठोस स्थगिती दिलेली नाही. महायुतीसाठी सुद्धा ही सुटकेचा श्वास टाकणारी बाब आहे. कारण भाजपने या निवडणुकांसाठी जबरदस्त तयारी केली होती आणि जर निवडणुका रद्द झाल्या असत्या तर ओबीसी आरक्षणावरून सरकारविरोधात मोठं राजकीय वातावरण तयार झालं असतं.
आता केवळ आरक्षणाच्या मुद्द्यावर शंका निर्माण झाली आहे, पण प्रक्रिया सुरू ठेवण्यास कोर्टाने मुभा दिली आहे. त्याचवेळी कोर्टाने बांठी आयोगाच्या अहवालातील ओबीसींच्या संख्याविषयक पद्धतीबद्दल आक्षेप घेत अधिक तपशील मागितलेत. यामुळे पुढील सुनावणी निर्णायक करणार आहे. तर एकूण चित्र असं दिसतंय की राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया आता एका मोठ्या कायदेशीर आणि प्रशासकीय प्रश्नाच्या भोवऱ्यात अडकलीय. 50% आरक्षणाची मर्यादा का आणि कशी ओलांडली गेली, हेच पुढील काही दिवसात न्यायालयाच्या निरीक्षणाखाली उघड होणार आहे. याचा राजकीय प्रभाव कसा उमटेल, कोणाला फटका बसेल, कोणाला फायदा होईल, हे सगळं आता 21 डिसेंबरच्या आदेशावरच अवलंबून आहे. महाराष्ट्राचं पुढचं राजकीय गणित एका तारखेवर येऊन ठेपलेलं असताना पुढील काही दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. तुम्हाला न्यायालयाचा हा निर्णय कितपत योग्य वाटला? कॉमेंटमधून नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत रहा पुढचा विचार आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.